नमस्कार. आता फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे आणि माझ्या मागे हे लिंबाचं झाड आहे. त्याला आता एकाच वेळी पूर्ण पिकलेले लिंबू, काही छोटे लिंबू, काही त्याहून छोटे लिंबू, काही फुलं आणि काही कळ्या या लिंबाला आता दिसत आहेत. तर हा याचा दुसरा बहर सुरू आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की पहिला बहर जो होता त्याची फळं आता जवळजवळ संपत आली आहेत, पण ती अजूनपर्यंत मिळत होती आणि लगेच आता त्याचा दुसरा बहर सुरू झालाय. आता इथे तुम्ही कधी अनुभव घेतला असेल बऱ्याचदा, की बाजारातून आपण लिंबू आणतो आणि पीळ पीळ पिळतो तरी त्याच्यातून लिंबाचा रस निघत नाही. पण ह्या आमच्या लिंबांचे एवढे रसरशीत लिंबू असतात की एक लिंबू हा सुद्धा पुरेसा होतो. 4, 5, 10, कधी कधी 12 एवढे लिंबू ह्याचे मिळतात. आणि आम्ही कधीही ह्याचे लिंबू उतरवत नाही हाताने. फक्त पिकून पिवळे झालेले लिंबू जे खाली पडतात तेच फक्त वेचून आणतो. म्हणजे हे एक लिंबाचं झाड आमच्या पूर्ण कुटुंबासाठी पुरेसे लिंबू एवढं देतंय. बघण्याची गोष्ट अशी आहे की ह्याच्या आजूबाजूला खाली ही सगळी अळूची झाडं, तिथे पानवेल, तिथे पॅन्डन लिव्स, ही सगळी झाडं ह्याच्या खाली आनंदाने वाढतायत आणि त्याला पुरेशी चांगली सॉईल आम्ही दिलेली आहे आणि ती सतत त्याला ओलावा मिळत असतो. म्हणजे या लिंबाच्या झाडाच्या वाढीसाठी आदर्श वातावरण, आदर्श कंडिशन सतत असते. काही वेळा काय करतात काही शेतकरी, की खास करून लिंबासारख्या झाडांना स्ट्रेस देतात. म्हणजे त्यांचं पाणी तोडतात. ते स्ट्रेस आल्यामुळे झाडाला भीती वाटते. त्याला वाटतं की आता मी मरतोय की काय, मग ते जास्त फुलं देतं, जास्त लिंब मिळतात. हे त्यामागचं लॉजिक. आता मला सांगा, जर सगळ्या आदर्श कंडिशन मध्ये हे लिंबाचं झाड एवढी लिंब देतंय, सतत देतंय, त्याच्यावर कुठलाही ताण नाहीये, आनंदाने वाढतंय, पुरेसं न्यूट्रिशन त्याला मिळतंय, अशा आनंदी झाडापासून, हेल्दी झाडापासून जास्त चांगली, जास्त न्यूट्रिशियस लिंब मिळतील की स्ट्रेस दिलेल्या झाडापासून? तुम्हीच विचार करा आणि आम्हाला सांगा.